रामकृष्ण हरी माऊली राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आता सध्या वेळापूर या ठिकाणी भंडीशागावच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत माऊलींची पालखी। आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या सोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण। काय नाव आपलं? रामप्रभू काळबांडे। कुठून आलात? परभणी। एवढ्या लांब? होय। ते काय परभणीची काय म्हण आहे की जगात जर्मनी, हा भारतात परभणी। बर, काय काय आनंद वाटतोय होय। परभणी विषयी? काय होय। करता आपण? माझा बिझनेस आहे, प्लॉटिंगचा, वॉशिंग सेंटर आहे। बर, होय। काय उत्पन्न वगैरे छान आहे। बर, कसं काय आलात पंढरपूरला? पंढरपूरला यायचं मी असं गाडीने येत असतो नेहमी बर दरवर्षी। बर पण गेल्या वर्षी शशिकांत ओडकुते भाऊ आहेत आमचे, त्यांनी मला म्हणले आपण पायी जाऊ। आम्ही त्यांच्यासोबत पायी आलो गेल्या वर्षी, आणि या वर्षी आता ते पुढे यायला लागलेत वाखारी पासून, आम्ही सोबत जाणार। काय त्यांचा बिझनेस काय? ते राजकारणी आहेत। बर माजी आमदार रामरावजी वडकुचे, त्यांचे चिरंजीव। बर, आता तुमचं स्वागत, पाऊस तुमचं स्वागत करतोय पंढरपुरात, कसं वाटतंय? खूप छान आहे, सगळ्यांना गरज होती, आवश्यकता होती, त्याच्यामुळे पावसाची खूपच गरज होती। आळंदीवरून येताना मध्ये कुठे पाऊस लागला होता का? कुठं कुठं बारीक बारीक लागला, असं म्हणजे काही एवढा नव्हता, पण काल परवापासून खूप छान पाऊस चालू आहे सगळीकडे। लातूर, परभणी, फोनवर बोलतोय तर पाऊस चालू झाला म्हणतोय। काय विठ्ठलाला मागणं करणार आहे आता गेल्यानंतर? विठ्ठलाला मागणं एवढंच आहे की सगळ्यांना चांगलं समृद्धी दे, सुखी ठेव। काय म्हणता माऊली? रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आम्ही आळंदीवरून आलेलो आहे। गाव कुठला? तळेगाव दाभाडी, पुणे। हा, पायी आलाय का? पायी आलेलो आहे। बर, काय मग आता पाऊस स्वागत करायला लागला? पाऊस वरून राजाने आता माऊलींच्या दर्शनाचं केलंय स्वागत। हा, काय काय मागायला आता विठुरायाकडे? काय नाही, सगळ्यांना सुखी जेव्हा अशीच वारी चालू राहू दे कायमस्वरूपी। किती वर्ष आहे वारीमध्ये? 32 वर्ष। 32 वर्ष? हो। तुमचं वय किती चालू आहे? वय आता माझं 57 आहे, रनिंग। 57 वयामध्ये 32 वाऱ्या केल्या? हो। बर, हा, बरोबर। हा। माऊली काय वाटतंय? रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी तळेगाव दाभाडेचा आहे, देऊच्या शेजारी। माझी 3री वारी। काय वाटतंय? वय माझं आता 28 रनिंग। बर बर बर, तरुण आहे मग? तरुण पण वारी आता येत आहे, काय वाटतंय मग? काय नाही, कशी वारी? एकदम मस्त। हा, रामकृष्ण हरी माऊली। काय वाटतंय वारीविषयी? छान वाटतं। कुठून आलात? परभणी। परभणी। काय 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 वाटतंय वारीमध्ये? खूप आनंद वाटतो। बर, पुढच्या वर्षी पण यावं वाटायला। पुढल्या वर्षी पण या वाटले येणार का नक्की? हा, नक्की येणार। किती किती वाऱ्या करताल आता? पहिली वारी आहे माझी। बर 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 अगोदर असं येत होतो आम्ही। बर। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कुठून आलात? परभणी। परभणी। काय वाटतंय वारीविषयी? आनंद वाटतो। आनंद? हो, कितवी वारी आहे आपली? लहानपणापासून आहे। लहानपणापासून येत आहे? बर, आता सध्याला पाऊस चालू आहे, पंढरपूरच्या दिशेने पालखी मार्गस्थ होते, काय वाटते? आनंदी आहे, पाऊस आहे ते आनंद आहे। पावसानं स्वागत केलंय का? हा, पावसानं स्वागत केलंय का? केलं की केलं? सुरूपासूनच स्वागत आहे। बर बर बर. हा, पुण्यात पण स्वागत केलं। पाऊस असलं तर यात्रा आहे, ऊन असलं यात्रा नाही। हा, हा। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय वाटते वारीविषयी? वारीविषयी आता काय वाटतं? वारी चालत आलाय का? चालत नाही। गाव कुठलं? आमचं गाव सांगोला। सांगोला। सांगोल्यात आलाय का? माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कितवी वारी आहे आपली? माझी 35वी वारी आली। 35वी वारी? वयाच्या 15 वर्षापासून करतो मी। आधीच्या वारीमध्ये आणि आताच्या वारीमध्ये काय फरक आहे? फार फरक आहे, फार फरक। आता इतकी गर्दी वाढली की फार, म्हणजे कालांतराने माऊलीचा एवढा अधिकार आहे की वर्षानुवर्षे असे परंपरेची चालत आहे, पण आता एवढं वाढलंय की आज कमीत कमी 7-8 ते 10 लाख लोक आहेत। आणि अनुभव माऊलींचा एवढा अधिकार आहे की अनुभव आल्यानंतर खुदच मग माऊलीच्या सोहळ्यामध्ये येतात। आपल्याला काय आलाय का अनुभव माऊलीचा? हो, काय आलाय? म्हणजे इतका अनुभव आला की माझ्या म्हणजे जीवनामध्ये मी परमार्थाशिवाय दुसरं काहीच करत नाही। माऊलीची एकदा माळ घातली माझ्या गळ्यात, माऊलीचा अधिकार ऐकल्यानंतर
की आतापर्यंत मी परमार्थ सोडला नाही आणि माझी संस्था आहे वारकरी शिक्षण संस्था. मी सुद्धा आज माझ्याकडं कमीत कमी 500 मुलं माझ्याकडून आतापर्यंत शिकून गेलेले. त्याच्यामुळं माऊलीचा अधिकार फार मोठा आहे. भिंत चालवली, रेड्या बोलवला आणि रेड्या बोलवल्या असे आमच्यासारखे सुद्धा बरेच असे रेडे बोलवलेले की माऊलीचा एवढा अधिकार. आज सध्या 50 मुलं आहेत. सगळ्या मुलांना घेऊन आला का? हो, दिंडी आहे माझी, आमच्या बाबांची दिंडी माझी. म्हणजे त्या दिंडीत चालतो आमचे गुरुवारे हरिभक्त परायण सद्गुरू नामदेवजी बाबा. 202 नंबर आहे. 2000ला दिंडी काढली होती आमच्या बाबांनी. आणि त्या सध्या 2000 लोक वारकरी लोक आमच्या दिंडीमध्ये आहेत. हा, कशी व्यवस्था? एकदम मस्त व्यवस्था आहे. आमची वर्षानुवर्षी दिंडी वाढत चाललेली. सुरुवातीला फक्त 200 लोक होते. खर्च कोण करतंय? हे सगळं सार्वजनिक करते, वैयक्तिक. पण भरपूर राजेश भैया टोपे, माजी खासदार, आपला सध्या विद्यमान खासदार आमचे परभणीचे बंडू जाधव, हे सुद्धा या ठिकाणी आम्हाला भरपूर सहकार्य करतात. आणि वारकऱ्याच्या याच्यामधून पंढरपूरला सुद्धा 1 एकर जागा घेतली आमच्या बाबांनी. कालच्या संत तुकारामाच्या रिंगण सोहळ्यामध्ये राजेश भैया आणि बंडूबास आले होते. भेट झाली का? हो, भेट झाली. आमच्या दिंडीला भेट झाली. पुन्हा सध्या राज्यमंत्री आरोग्यमंत्री आमचे मेघनाथजी बोर्डीकर त्या सुद्धा आमच्या दिंडीला भेट देऊन गेल्या. काय सूचना केलीत का? काय नाही, फक्त दिंडीत मध्ये काळजी घ्यावं सगळे. आणि काही जर कमी जास्त पडलं तर आम्हाला सांगा, फोन करा. आणि आम्हाला भरपूर सहकार्य करतात. अजून काही तरुण आपल्या सोबत आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय वाटतंय तुम्हाला? खूप आनंद वाटतंय. तरुण आहात, बाकीच्या कार्यक्रमामध्ये न जाता तुम्ही विठुरायाच्या वारीसाठी आलात. काय म्हणजे तुमच्या मनामध्ये? तरुण पिढी सध्याच्या काळाला गरज आहे तरुण पिढीची वारीची. कारण आता तुम्ही बघत आहात सगळे छोटे मुलं असतील, सर्व वयस्कर आता खूप व्यसनाच्या मागे लागले आहेत. बरोबर आहे. आपण कुणाची जर संगत केली तर वाईट आहे, पण आपण जर साधू संतांच्या संगतीने राहिला आपल्या जीवनाचं कल्याण आहे. बरोबर आहे का? त्यामुळे आपण वारी निश्चितच केली पाहिजे सर्वांनी. काय तरुण पिढीला काय संदेश देणार? तरुण पिढीला एकच संदेश आहे की व्यसन करू नका, नादी लागा, नामस्मरण करा. शेवटी नामस्मरण सोबत येणार आहे. दुसरं बाकी काही मिथ्या आहे सगळं. नामस्मरण जेवढं आपण केलं तेवढं आपल्या सोबत येणार आहे, बाकी काही नाही. पैसा काय वाटतंय? चांगलं वाटतं ना. चांगलं वाटतंय. हे सगळे दिंडीतले आणि दुसरी एक महत्वाची माऊलीचा एवढा सोहळा, तुकोबराचा सोहळा एवढा वाढवण्याचं कारण सुद्धा त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा मोलाचा वाटा आहे मिळेवाल्यांचा. कारण तिकडे आमच्या टीव्हीवरती सुद्धा खूप रिंगण दाखवतात मीडियावाले. कारण दुसऱ्या मुलाखत घेतात. कुठल्या गोष्टी दाखवण्यापेक्षा वर्कर समाजाचं काम करतो. तुम्हाला पहिले सुद्धा धन्यवाद देतो. असं तुमच्या हातून सेवा घडावी अशी माऊली चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे. रामकृष्ण. राष्ट्रशक्ती न्यूजच्या माध्यमातून आपण या आळंदी ते पंढरपूर जो वारी मार्ग आहे आणि ह्या संदर्भात ज्या काही आपल्याला ग्राउंड असतील किंवा रिंगण असतील किंवा ज्या वारकऱ्यांच्या काय संवेदना असतील किंवा वारकऱ्यांच्या ज्या काय ज्या हे आहेत ते आपण मांडायचा प्रयत्न करतो. माऊली काय वाटतंय? काय चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. जालना किती नंबर दिंडी? 224. 224. किती लोक आहेत? 400 लोक आहे. 400. बर. माऊली काय वाटतंय? पाऊस चालू आहे आता, तुम्ही निघालाय विठुरायाच्या दर्शनासाठी. काय वाटतंय? मस्त वाटतंय. आपण बघू शकताय की आता पावसाचं आगमन झालेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूर या ठिकाणी भंडीशागावच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि त्याचबरोबर सकाळ सकाळ पावसाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि वारकऱ्यांच्या मनामध्ये खरंच एक त्यांना उत्साह देणारी, एनर्जी देणारी हा पावसाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राष्ट्रशक्ती न्यूजच्या माध्यमातून आपण बघू शकता की हा जनसमुदाय वेळापूर ते भंडीशागाव या मार्गाने आता मार्गस्थ होत आहेत. असंख्य अशी या ठिकाणी गर्दी आहे आणि काहीच अंतरावरती पुण्यावरून येणारी संत तुकारामाची पालखी सुद्धा या रस्त्यावरती काही वेळाने येईल आणि दोन पालख्या एका ठिकाणी येऊन अखंड अशी गर्दी तुम्ही बघू शकताय. वैष्णवाचा मेळा आमच्या राष्ट्रशक्ती न्यूजच्या माध्यमातून आपण बघू शकताय. आपण काही अंतरावरती गेल्यानंतर तुम्हाला संत तुकारामाच्या पालखीत सुद्धा कव्हरेज दाखवणार आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींच्या सुद्धा पालखीचं आपण तुम्हाला कव्हरेज दाखवणार आहे. दोन्हीही पालखींचं कव्हरेज दाखवून भंडीशागा या ठिकाणी या दोन्ही पालखींचा मुक्काम होईल आणि तिथून पुढं
वाखरीकडती मार्गस्थ होऊन आणि वाखरीमध्ये भव्य दिव्य असा सर्वात मोठा रिंगण सोहळा सुद्धा तुम्हाला आमच्या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. बाबा कुठून? हॅलो, सातारा जिल्ह्यातले मसवडच्या जवळचे पर्यंती गाव. बर, काय वाटतंय, एवढी ऊर्जा आहे तुम्हाला? अहो, आपला महाराष्ट्र नवीन ओपनिंग झाल्यागत वाटतंय. जणू काय की दिल्ली दरबार भरल्यासारखं वाटू लागले. किती वय आहे? 73. अरे बापरे, 73 वयामध्ये 13 वर्षाची ऊर्जा आहे. कशामुळे ही? हे म्हणजे कष्ट जास्त केले. बर, मेहनत काम करणं म्हणजे श्रम करणं हा एक व्यायाम आहे. बरं. व्यायामाने शरीर बळकट झाले. हा, बरं का, उल्हास वाटतोय, आनंद होतो. आनंद होतोय. ते आनंद 12 महिने अशीच वारी राहावी वाटतंय. वारी संपून असं वाटत नाही का तुम्हाला? वारी संपूर्ण म्हणजे घरचं ध्यानच होईना काय. बर बर बर. आपण काय करतोय. माऊली, काय वाटतंय वारीविषयी? वारी चांगली आहे. वारीविषयी चांगली आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला उत्साह वाटतो प्रत्येकाला. आता नगर मध्ये पिंपळगाव दिंडी 179 नंबर आहे. किती लोक आहेत? 50 लोक आहेत. 50 लोक आहेत. ऑटोकेट पावसानं स्वागत केलंय तुमचं? पाऊस नाही. आता याला सासवड मध्ये लागला थोडा, नंतर काय नंतर नाही. इथं स्वागत करायला पाऊस, आता काय वाटतंय? आता चांगले म्हणजे वातावरण चांगले. पाऊस पाहिजे, थोडा पाऊस पाहिजे.